तर विक्रोळी पार्क साईटमध्ये दरड कोसळली आहे। पहाटे दरड कोसळली आहे। दोघांचा यात मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झालेत। काल रात्रीपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे विक्रोळीतल्या पार्क साईट भागात डोंगराळ परिसर आहे पूर्ण, तिथे दरड कोसळली आहे। पार्क साईट या परिसरातील डोंगरावर मोठी झोपडपट्टी आहे। अनेक भागांमध्ये संरक्षक भिंत बांधूनही प्रत्येक पावसाळ्यात तिथे दरड कोसळण्याचा धोका असतो। पहाटे ही भीती खरी ठरली। या दुर्घटनेत मिश्रा कुटुंबियांचं घर दरडीखाली गाडलं गेलं। यात मिश्रा कुटुंबातल्या दोघांचा मृत्यू झालाय तर चौघांवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडून। मयूर, काय आत्ताची तिथली परिस्थिती आहे? किती जण जखमी झालेत? नक्की आता जी परिस्थिती पाहता तर त्या विभागात गेलो असता त्या विभागात जो सकल भाग आहे तो वरणाची दरड डायरेक्ट त्यांच्या घरावर कोसळलेली आहे। मध्यरात्री ते कुटुंबीय झोपले असताना त्यांच्यावर ही दरड कोसळली, त्यामध्ये घरातील दोघांचा मृत्यू झाला। त्यामध्ये मुलीचा आणि वडिलांचा मृत्यू झाला, तर आई आणि मुलगा हा जवळच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केलेला आहे। पाहायला गेलं तर हे मिश्रा कुटुंब तिथे वास्तव्यात राहत होतं, तर त्या विभागातला जो विभाग आहे आता तो सध्या मुंबई पोलिसांनी रिकामी केलेला आहे। त्याच्या आधी त्या विभागात आहे महानगरपालिकेने नोटीस देखील दिली होती की या विभागात पाऊस जास्त प्रमाणात होऊ शकतो, त्यामुळे यावर कोणीही राहू नये। मात्र तिथे काही कुटुंब राहत होते, मात्र त्यांना आता दुसरीकडे हलवण्यात आलेले आहे। धन्यवाद मयूर संपूर्ण माहितीसाठी। तर ही दृश्य आहेत विक्रोळीतल्या पार्क साईट भागातली। डोंगरावर मोठी झोपडपट्टी आहे आणि तिथनं दरड कोसळून एका कुटुंबातल्या दोघांचा मृत्यू झालाय, तर जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत। साम टीव्हीवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य विक्रोळी पार्क साईट भागातली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।